मागील 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये दमदार असा पाऊस बरसतो आहे आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यात नेमकं काय चित्र आहे तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्र क्षेत्रामध्ये मी सध्या उभा आहे आणि याच ठिकाणी जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि याच मार्गावरून जे आहेत ते बरेचसे नागरिक असतील, वाहनधारक असतील, ते देखील वाट शोधताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा प्रमुख मार्ग आहे जो सध्या जे शनीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जातो आणि बीडवरनं बीड गेवराई या मार्गावरून हा जो रस्ता आहे तो जातो आणि सध्या ही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। गोदावरी नदीपात्र क्षेत्रामध्ये अशीच परिस्थिती जी आहे ती गावागावामध्ये पाहायला मिळते। अनेक गावांचा संपर्क जो आहे तो देखील तुटलेला आहे आणि जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे ते या ठिकाणी परिसरात पाहायला मिळते। काही नागरिक आहेत, काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय परिस्थिती काय नेमकी सांगा, काय परिस्थिती सध्या? खूप पाणी आलेलं आहे गंगाला आणि जाणं येणाऱ्याला वाट नाही, तर खूप अडचण येते सध्या अडचण इथं आम्हाला। तर लोकांना येण्या जाण्याला अडचण येते, तर कृपया यांनी लक्ष द्यावं, पूल करून घ्यावे। काही लाईव्ह दृश्य दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय। हा मोठा टेम्पो जो आहे तो या मार्गावरून सध्या वाहतूक करताना पाहायला मिळतोय आणि याच नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, ते देखील याच परिसरातून वाट शोधत आहेत आणि 2 दिवसांपासून सध्या बीडमध्ये असा दमदार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच गोदावरी नदी क्षेत्र असेल, त्याबरोबरच इतर क्षेत्र असेल, त्या ठिकाणी देखील अशाच स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। हा पाऊस निश्चितच समाधानकारक असं म्हणावं लागेल, कारण की जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता होती, ते भरणं आवश्यक होते, ते मात्र आता याच पाण्यानं पूर्ण क्षमतेनं भरलेले देखील आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड गेवराई गोदावरी नदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।